आदर्श विद्यालयाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले। त्याप्रसंगी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मान्य रामकृष्ण दादा, त्याचप्रमाणे सचिव साहेब श्री प्रेमराज सेठवाला, सहसचिव साहेब श्री कैलास भाऊ, त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ, विजूभाऊ कुठारी, हे सर्वजण या ठिकाणी पूजेसाठी आले होते। त्यांनी पुढच्या कार्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आले आणि त्यांना वेटिंग करायचं काम पडलं तर त्यासाठी रूम आहे, आता बघू शकता। सुंदर अशी पालकांना काही जर अडचण असल्यास, कार्यालयीन काम असल्यास या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली, वेटिंग रूम आहे। त्यानंतर आपले आमचे वरिष्ठ लिपिक अधीक्षक श्री विनायकराव सर यांचं हे ऑफिस आहे। कसं वाटतं विनायक भालेराव सर आपल्याला आजच्या या शुभमुहूर्तावर आपण नवीन ऑफिसमध्ये बसलात? आजच्या गुरुवार सारख्या दिवशी आम्ही या नवीन वास्तूमध्ये जे नूतनीकरण करण्यात आलं त्यात प्रवेश केलेला आहे। माननीय संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, सचिव, सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी आज दुपारी त्या प्रीत्यर्थ आयोजित केलेल्या पूजेला भेट दिली। त्याच्यामुळे सगळं आज आनंदाचं वातावरण आहे। मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या नेतृत्वात आज आम्ही या नवीन वास्तूमध्ये प्रवेश केला आणि एक आनंद वाटून राहिला की चला नवीन वास्तूमध्ये नवीन काम करायचं हे ग्रुप आहे। धन्यवाद सर। या दंडे सर, आता आपण कुठे चाललो? आता या ठिकाणी जे विविध प्रकारचे आपल्या कार्यालयाची कामकाज चालणार आहे ते या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कंपार्टमेंट्स केलेले आहेत आणि आपल्याला इथं बघा या ठिकाणी जे पब्लिक कॉन्टॅक्ट TC मागण्याकरता आले असतील, कोणी बाहेरचे पालक आले असतील, यांचे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत, त्यांना आत येण्याची गरज नाही आहे। या खिडकीतूनच आपल्याला बाहेरच्या माध्यमातून बाहेर उभं राहून आपल्याला ते सगळं मिळत आहे। बारापात्री सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। ते सुद्धा या कार्यालयाला भेट देण्याकरता आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तीर्थप्रसाद घ्यावा आणि पूर्ण कार्यालय बघावं। म्हणजेच आपण आता या ठिकाणी हे सगळे क्लारिकल विभाग आहे। या ठिकाणी TC, मार्कशीट वगैरे जर विद्यार्थ्याला घ्यायची असेल तर बाहेरून तो घेणार आहे आणि सुसज्ज असं या ठिकाणी हे कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे। भव्य दिव्य असं हे कार्यालय आहे। या ठिकाणी जुने दस्तावेज ठेवण्यासाठी सुंदर अशा या ठिकाणी या अलमारे केलेले आहेत। सर्व ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे एअर कंडिशन म्हणजे त्याला ACची व्यवस्था केलेली आहे। अतिशय सुसज्ज असं हे कार्यालय आहे। आपण आता या ठिकाणी जाणार आहोत प्राचार्यांच्या रूमकडे। आमचे मित्र आके सर आहेत। आके सर, कसं वाटलं नवीन कार्यालय आपल्याला? अतिशय छान, अतिशय सुंदर। चला आपण जाणार आता नवीन कार्यालयामध्ये। या ठिकाणी आदरणीय प्राचार्यांची रूम आहे। सकाळपासून या ठिकाणी आमचे मित्र म्हणजेच आपले शिक्षक भूषणजी मुळे सर या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी पूजा घेत होते। भूषण सर, कसं वाटलं आज सकाळपासून या ठिकाणी? अगदी उत्तम प्रसन्न वातावरण सगळ्यांचं इथं लाभलेलं आहे। पूजा करून वेद मंत्रांचा घोष झाल्यानंतर आपल्या शाळेमधलं जे वातावरण होतं, जे नवीन आपण इथं उद्घाटन केलेलं आहे आपल्या ऑफिसचं, थोडं नूतनीकरण करून, तर त्याच्यामध्ये प्रसन्न वातावरण सकाळपासून। नक्कीच विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य श्री बारापत्री सर या ठिकाणी भेट देत आहे, सदिच्छा भेट। सर, कसं वाटलं आपल्या या शाळेच्या वास्तूमध्ये नवीन आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर? छान, धन्यवाद। ज्येष्ठ शिक्षक आमचे मार्गदर्शक आदरणीय LP शेटे सर या ठिकाणी तीर्थप्रसाद देत आहेत। शेटे सर, आपण सकाळपासून या तीर्थप्रसादामध्ये वाटणामध्ये गुंग आहात, कसं वाटतं नवीन वास्तूमध्ये आल्यानंतर? आज ही वास्तू नवीन वास्तू त्यानिमित्ताने सत्यनारायण पूजा आणि अशा शुभारंभ करण्यासाठी देवाचा वास या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी आम्हाला सुख, शांती, समाधान लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। चला तर मग आता हे मागचे रूम्स कुठले सांगता का सर आम्हाला इथलं? तर ही जी कॅबिन आहे पूर्ण ही मान्य मुख्याध्यापक यांची कॅबिन आहे। त्यानंतर या मागच्या बाजूला इकडे उपमुख्याध्यापकांची कॅबिन आहे। सुसज्ज अशी ही सुसज्ज अशी उपमुख्याध्यापकाची कॅबिन आहे। उपमुख्याध्यापकांची कॅबिन आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं अशी कॅबिन आहे। सर्वीकडे फॅन्स, ACची व्यवस्था आहे, वातानुकूलित आणि शाळेच्या या सर्व चारही महत्त्वाच्या अशा या रूम्स आहेत। इकडे आता पुढे जातो आपण पर्यवेक्षकांची रूम आहे। आदरणीय दंडे सर, आपल्या रूमकडे आपण जात नाही का दंडे सर? आमचे आदरणीय तायडे सर आहेत। आदरणीय तायडे सर हे पर्यवेक्षक आहेत, ते त्यांच्या जागेवर बसतील। वा वा वा, अतिशय सुसज्ज असं हे पर्यवेक्षकांचं
त्याला म्हणता येईल ऑफिस आहे. सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहेत. म्हणजे त्यांच्या हातामध्ये जे काही कागदपत्र येतील, डेली नोट्स तपासण्यासाठी व्यवस्था, आणि आपल्याला काही वस्तू ठेवायच्या असतील तर छान अलमाऱ्या आहेत. नक्कीच सर, कसं वाटतं नवीन आपल्या वास्तूमध्ये, म्हणजे नवीन असं या ऑफिसमध्ये आल्यानंतर? नवीन वास्तूमध्ये, नवीन ऑफिसमध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद आलेला आहे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण इथं आहे. नक्कीच शिक्षण प्रसारक मंडळांच्या या सगळ्या महत्त्वाच्या अशा या आम्हाला दिलेल्या आशीर्वादामुळंच हे सर्व काही होत आहे. आणि अशा या आमच्या आदर्श विद्यालयाचे हे सर्व सन्माननीय शिक्षक वृद्ध या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय आमचे शेटे सर सुद्धा या ठिकाणी आहेत. अधिकांचं आहे ना. आदरणीय प्राचार्य श्री सतीश गवले सर, उपप्राचार्य श्री आमचे रामेश्वरजी कुटे सर यांचं आगमन आजच्या या सुंदर अशा या ऑफिसमध्ये होत आहे. आमचे आधारस्तंभ प्राचार्य उपप्राचार्य आज या ठिकाणी आपल्या जे बसण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आसनस्थ होत आहे. सर्व कर्मचारी, सर्व शिक्षकवृंद आदरणीय प्राचार्य साहेबांना या ठिकाणी आपल्या स्थानावर विराजमान होण्यासाठी सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. दंडे सर, स्वागत करायचं सरांचं. उपप्राचार्यांना अशी विनंती करतो कुठे सरांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन माननीय गवले सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. आजपासून ते या नवीन कार्यालयामध्ये विराजमान होणार आहे. त्यांना पुढील सर्व कार्यकाळासाठी आम्ही सर्वजण भूषण दादा मुळे आमचे शिक्षक, संस्कृत शिक्षक, आज सुंदर असं त्यांनी पूजन करून या वास्तूची शांती केलेली आहे. आणि सर्वांना खडी साखर आमच्या भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय प्राचार्य श्री बारापात्रे सर, विवेकानंद विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय इथला उपप्राचार्य कुटे सर यांच्याकडे आपण आता जात आहोत. त्यांच्या या अशी ते सुंदर अशा कॅबिनमध्ये आम्ही जातो आहोत. या तुम्ही आतून या ना, तिथं पॉज करून द्या. हो पाटील. माननीय उपप्राचार्य या ठिकाणी विराजमान होताना मी प्राचार्य श्री गवले सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन माननीय कुटे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचप्रमाणे बारापात्रे सर, प्राचार्य हे सुद्धा कुटे सरांना या ठिकाणी शुभेच्छा देतात. दोन्ही पर्यवेक्षकांच्या रूम्समध्ये कॅबिनमध्ये श्री तायडे सर, श्री दंडे सर यांना आपल्या या जागेवरती विराजमान करत आहे. दंडे सर, श्रीपाद प्रभाकरराव दंडे सर, तायडे सर आहेत. घेतो एक मिनिट. बसून